नमस्कार मंडळी, राम राम। तर रात्रीचे वाजत आहे 10। तर मी मस्त माझ्या हातावर मेहंदी काढली आहे। तर मी उद्या हळदी कुंकूमचा कार्यक्रम ठेवला आहे घरी। तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स। तर मस्त मी सकाळी हा रांगोळी काढली आहे। आज मी हळदी कुंकूमचा कार्यक्रम संध्याकाळी ठेवला आहे। तर मी काय काय डेकोरेशन करते काय नाही तुम्हाला मी पूर्ण ब्लॉगमध्ये शेअर करते। तर पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स। भाजी पोळी झाली आहे माझी। रात्रीचं भात उरलं होतं तर मी भाताला फोडणी देत आहे। लेमन राईस बनवत आहे। लंच बॉक्ससाठी कारले फ्राय पोळी बनवलं आहे मी। तर आता मी भाताला फोडणी देत आहे। तर तेलामध्ये जिरा, मोहरी, कढीपत्ता, शेंगदाणे, अर्धी चम्मच चना डाळ, हिरव्या मिरच्या 2-3 बारीक कट करून ते पूर्ण फ्राय होत आहे। तोपर्यंत मी भातामध्ये लेमन ज्यूस टाकून पूर्ण भात मिक्स करून घेत आहे। शेंगदाणे, हिरवी मिरची फ्राय झाले आहे। तर हळद चवीप्रमाणे मीठ टाकून पूर्ण मसाला मिक्स करून घेतलं आणि पूर्ण भात टाकून छान मिक्स करून घेतलं। लेमन राईस हा लहान मुलांना खूप आवडते, खूप छान लागतो लेमन राईस। नक्की एकदा ट्राय करून पहा। रात्रीचं भात फेकण्यापेक्षा असं काहीतरी डिफरंट बनवून दिलं तर सगळे खूप आवडीनं खातात। मस्त अशा प्रकारे मी कारले फ्राय बनवते। तर चिकलू गेलती तिच्या पप्पासोबत मार्केटला दूध आणायला। दूध आणून मला देत होती आणि तिच्यासाठी खायला मस्त आईस्क्रीम चॉकलेट आणली होती। ती दिलीच नाही मला, ते घेऊन गेली तिच्यासोबतच। लेमन राईस झाला आहे मस्त आता। तर कोथिंबीर टाकते मी आणि सगळ्यांना मस्त गरम गरम देते। दुपारी मस्त हा मी हळदी कुंकूमसाठी रांगोळी काढली आहे। तर मला चिकलू काढूच देत नव्हती, तीच पूर्ण रांगोळी खराब करत होती। 1 तास लावलं मला रांगोळी काढायलाच। तर मस्त आता आम्ही तयार झालो आहो। संध्याकाळचे वाजत आहे 5। तर आता पूर्ण ताई येतात हळदी कुंकूमसाठी। तर मी चिकलूला दाखवत होते हळदी कुंकूम रांगोळी। तर मस्त चिकलू पण मस्त फ्रॉक टाकली आहे। हळदी कुंकूमसाठी पूर्ण तयारी झाली आहे माझी। तर मस्त मी हा वाण आणले आहे। तर मी डेकोरेशन वगैरे जास्त काहीच केलं नाही घरात। म्हणजे चिकलू लहान असल्यामुळे मी काहीच डेकोरेशन केलं नाही। ती मला करूच देत नाही। मी काही केलं तरी ती पूर्ण मोडूनच टाकते, म्हणून मी काहीच डेकोरेशन घरात काहीच नाही केलं। रांगोळी वगैरे मी फक्त बाहेरच काढली आहे। मकर संक्रांत हा सण सगळ्यात जास्त आवडीचा सण आहे सगळ्या सुवासिनीसाठी। मकर संक्रांती आली म्हणलं तरच 10-15 दिवसापासून आपली तयारी असते। नवीन साडी घेणं, वाणं काय द्यायचं, पूर्ण डेकोरेशन कसं करायचं, कोणाकोणाला बोलवायचं, पूर्ण हळदी कुंकूमचा कार्यक्रम करायचं। खूप छान असतो हा मकर संक्रांतीचा सण। 15 दिवसपर्यंत पूर्ण हळदी कुंकूमचे कार्यक्रमच असतात। मी जास्त काय रेकॉर्ड केलं नाही, जेवढं मला पॉसिबल झालं तेवढ्या ताईचं मी रेकॉर्ड केलं। जास्त काय मी केलं नाही। आणि मी ज्यांना ज्यांना इन्व्हिटेशन दिलं होतं त्या पूर्ण ताई आले नाहीत। जेवढे पॉसिबल झाले तेवढेच ताई आले होते। बाकीचे राहिलेले ताई मागच्या दिवशी आले होते। मग मी मागच्या दिवशी त्यांचं काय रेकॉर्ड वगैरे केलं नाही। तर कार्यक्रम खूप मस्त झाला माझा हळदी कुंकूमचा। चला मग मंडळी, मी व्लॉगला इथेच एंड करत आहे। कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर मस्त माझी मेहंदी रंगली होती हातावर, खूप मस्त दिसत होती।